सो हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेच 5:30. आजचा व्हिडिओचा विषय आहे की काल आम्ही ऑफिसमध्ये बसल्या बसल्या काही मित्रांनी, माझ्या ऑफिसच्या मित्रांनी एक प्लॅन केला की आपण खूप पाऊस झाला तर पुण्यात कुठेतरी फिरायला जायला पाहिजे. तर या निमित्त आज आमचा प्लॅन झालेला आहे. सकाळचे वाजले 5:30. ते आता येत आहेत मला घ्यायला आणि आम्ही विचार करतोय की कुठे जाऊया. चाललंय तर मुळशी किंवा आमिनी घाट या एरियात जाण्यासाठी. तर सो होपफुली आजचा दिवस आणि पाऊस आमची मजा घडून आणेल. तो बघूयात पुढे काय होतं. सी यू. हॅलो. सो गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दोघच बाकीचे कुठे आहेत? बाकीचे तिकडनं गेलेत ना. अच्छा ठीक आहे, आलोच. सो गाईज, लेट्स स्टार्ट आवर ट्रिप. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. खेलेगा फ्री फायर। कौन है बे तू? बैगन। भाई यहाँ पे क्या हो रहा भाई। काका, काकांनी कोणती छत्री आणली? चप्पल लागून दिली चप्पल. बूट आहे आतमध्ये. किती वेळ झाला याने नाश्त्याला थांबवलं आपल्याला? हा, गेले 2 तास झाले. वेगळे वेगळे टर्न मारतोय. आम्हाला सांगितला नाश्ता भेटाल, नाश्ता. गोल युटर्न कसा होता? शेवटी या दुकानात आम्ही चकलीवरती आम्ही मागवतोय. चकलीवरती आम्ही नाश्ता complete टन भारी होता. गोल्डन किती भारी होता. त्या नाही देत. ते वडापाव ना. ते वडापाव. मी काय बोलू? काय पण परत येणार नाही. मला पाऊस बिलकुल नाही आवडत, पण हे लोक घेऊन आलो. एवढा जबरदस्त पाऊस आहे. पाऊस लागा. वातावरण एकदम छान आहे आणि इथे एकदम आंघोळीची व्यवस्था केलेली आहे हॉटेलवाल्यांनी इथे आम्हाला. काय घेतलं आपण? वडापावावर भागवतोय सध्या. लाईफ मध्ये खूप स्ट्रगल आहे. एवढ्या पावसात कोण निघतंय यार बाहेर? हे आमचे प्रसन्न दादा आहेत. आडनाव नाही येत मला म्हणतो. आमचे इव्हेंट वाले दादा आहेत. आमचा इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज केलाय, पण कंपनीचे इव्हेंट वाले काय. आमचे सागर येवले सर आहेत. बाकी ही आमची टीम आहे. आता थांबू बघू. अर्जुन मामा वडेवाले. टिळ्याचा माणूस आहे. पाणी बॉटल ये रे आसमे. चालू करा. आम्ही घेतले का? एवढं कोण झालं? अरे आपण 8 तुम्ही 5 पाहिजे होते प्रत्येकाला. चटणी का गार्गीला आलाय चटणी वाईस. सांगितलं नाही का बोलून मी. निसर्गाच्या सानिध्यात लागले 4 छान. छत्री जर तुझ्या हाताने पण मी पडल. माझं वाईफ विचारणार आहे, सांग पडतं. पुढे दिसत आहे तुम्हाला सचिन घरात. हा उड्या मारतोय तो जयदीप फुलके. प्रसन्न बा जिरली. जिरली माझी. छत्री पाहिजे का? ते उडती छत्री पण.
थोडस जायचं पुढे. अरे तो बघ अरे टायगर फोटो काढायचा, फोटो काढ. टायगर सराफ. अशोक सराफ ऐकला होता हा कुठला सराफ टायगर सराफ हे तू ए, राधा मुद्दा. आलाय. ए भाऊ बस ना, चला घरी. भाई 2 किलोमीटर खाली आहे अजून. वा धबधबा. सगळ्यात मोठा वॉटरफॉल आहे. छान. सुरेश सर लगे सुरेश सर की लुकिंग एकदम क्लास दिख रही है. नंतर होईल होते. आपली डान्स स्टेप कर सागर. किती टाइम पण आज दिसत नाही. असं वाटलं. कुछ नहीं दिख रहा है, पूरा अंधुक हो गया भाई. आम्ही तो क्या त्याला पुसं. बांधू कोण कुंडली. खतरनाक जागी आलोय आम्ही पहिल्यांदा तामिनी घाटामध्ये. छान. पुढे पुढे हा आहे आपला सावळ्या घाट. त्याला ढकलून द्यायचं, त्याला ज्याच्यासाठी केलं एवढा आटपाट, शेवटी आला सावळ्या घाट. आणि ढकलून द्यायची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे. सिंह जर इथं आली असती प्रूफ पण नसतं भेटलं भाई. ये जो मजा आहे ना लाय लांब नका जावा. आणि आम्ही तो शोधणार पण नाही. भाई हम लोग तो है नहीं इधर. सीसीटीवी भी है नहीं. एक्चुअली है ना ये पूरा डाउन है ना, खाली है एकदम, और उधर पहाड़ है सामने. वो तो दिख रहा हमको खाली है. आगे है पहाड़. या पड़ा चला उतरा खाली या. शॉर्टकट आहे ना. डायरेक्ट पुणे. सावळ्या घाटला शॉर्टकट आहे. मी काय म्हणतो प्रसन्न, इकडे आहे ना व्हिडिओ. सावळ्या घाट बघायला सावळ्या आलो. घाट बघायला आलेलो आहे. चला आता आता घरी झाला. जिरली आमची. हा आमचा एक माणूस आम्ही काश्मीर वरनं आणला डायरेक्ट सावळा घाट बघायला. ही जकोस्लोवाकियाची चप्पल आहे. ती ट्रेकिंग साठी बनवलेली खास चप्पल आहे ती. काश्मीर वरनं माणूस मागवला डायरेक्ट घाट बघायला. त्यांना बघायचं होतं केतन अग्रवाल कसा पडला. नाही, त्यांना इथं केसरची शेती करायची. घाट हंबली लो हंबली ले. सागर कुठे? हा एकदा काही पण डान्स करा का अरे पीछे का नहीं बना पीछे. हा असं कडकीच आणि ओल चिंब भिजल्यानंतर जो आपल्याला हवा आहे तो आहे अमृत तुल्य. सावळा घाट अमृततुल्य. सावळा घाट अमृत तुल्य. कसं वाटतं भिजून अक्षरशः म्हणजे असं वाटतंय की साला किसका प्लॅन था बे. आम्हा इकडे बघा. जरा एक मिनिट. एक नंबर. हा नाही भिजत आहे हा माणूस. ब्लॉग मध्ये सगळे काका का भिजत नाही तुम्ही. अस्मित ये. सचिन तू छत्रीत भिजला. मी छत्री बऱ्याच वेळेस हे केलं ना. हा परत. आणि छत्री मला आवडते. आणि जस्ट मॉलकरी ती जस्ट मुलकरीन. छत्रीत राहणारे पण भिजले. पोट एकदम सही आहे बघ. ग्रीनरी विथ वॉकिंग पॅच.
अरे वो नहीं खा रहे एक दो तीन यही है ना इधर यही सीन बनाओ आयुष्यातला गुट्टा लागलेत साध्या कट्ट्या सचिन कुठे आहे सागर कुठे आहे सबको काउंट करने के लिए गुस्सा खाने के लिए रुकते हैं अरे ठीक है दादा किती झाले किती झाले 1700 पैसे द्या आधी स्लो मोशन काढून टाका पैसे सो गाईज आपण फायनली जेवणासाठी थांबलोय चंदननगर येथे कारण मुळशीवरनं आम्हाला काही हॉटेल नाही भेटलं आणि आमचे सचिन दादा जे त्यांनी एकदम मस्त प्लॅन केला आम्हाला मुळशीवरनं डायरेक्ट चंदननगरला घेऊन आले जेवणासाठी अर्धी गँग आमची ऑलरेडी तिकडेच मध्ये थांबली आहे आणि आम्ही आता चंदननगरला आलो साई कृष्णा ना रे श्री साई कृष्णा हॉटेलमध्ये तिथे चिकन मालवणी खूपच छान भेटतं आयुष जेवणाची वाट वगैरे थांबलं आता इथून पुढचा काही व्हिडिओ येणार नाही आम्ही खूप वैतागलो आता घरी जायची पाळी आली आमची तर आता आम्ही चंदननगरला आलो आहे परत इथून आम्ही टिंगरनगरला जाणार आमच्या भाईला सोडायला मग इथून आम्ही वाघोलीला लोगाव रोडला मला सोडायला मग या दादाला सोडायला इथं जेवण्याचा जो प्लॅन होता मुळशीपासून थेट 10 मिनिटाच्या अंतरावर चंदननगरला ह्या माणसाचा प्लॅन होता जेवण आम्हाला आलंय आता कांदा मस्त आला एकदम करकरीत भाऊ कधी येईल जेवण आता मला डान्स क्लासला जायचं यांना घरी जायचं झोपायला सो बाय आइए बंद करते हम आपको